हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आम्ही जाणार आहोत पुण्याला. गावाला सगळं फिरून आणणार आहे. त्यासाठी चाललोय. आता बघू, आधार कार्ड नाही, मग आम्ही पण मागतोय. फोन करेल मी, आपण भेटू मध्ये. ओके. तर गाईज, आम्ही निघालेलो आहे पुण्याला जायला. तुम्हाला दिसत असेल आम्ही चालत तुम्ही बघू शकता. आम्ही चालत चाललोय, सोबत गौरव पण आहे. हा, तर देव फाट्यापर्यंत चालत जाणार, तिथून मग मनपाची बस पकडणार. आणि मामीला कॉल केलता, मामीने उचलला. मामी म्हणले नसते तर आधार कार्ड भेटेल. जर पास काढला ना तर उलट भारी होतं, माहितीये का. पैसे वाचतात. 140 रुपये. हा खरं, 140 रुपये एकदा गेले ना परत पैसे भरावे नाही लागत. येते वेळेस जर आपल्याला समजा आपण तिकीट काढला, आता तिकीट माहिती का किती 50चं तिकीट आहे. एक तिकीट 50चं, म्हणजे जागेवर येऊन जाऊन जागेवर 200 प्लस येते वेळेस 10 रुपयाचे तिकीट जातील, म्हणजे 220 रुपये जातात. त्यापेक्षा पास काढायचा 70चा आणि निघायचं. कुठं पण जावा, रात्रीच्या 12 पर्यंत कुठं पण जावा. हा, कुठं पण फिरा, 70च्या पासच. फक्त जर हद्द पार केली तर 10 रुपये द्यावा लागतात. हद्द म्हणजे हद्द असते एक. आता देवपाट्याच्या पुढं, आता समजा आपण देऊवरून आळंदीला चाललो असं आणि आपल्याकडे पास असेल तर आळंदीची हद्द असते बघी, आळंदीची हद्द आहे, त्याच्या पुढं पास चालत नाही. त्यामुळं 10 रुपयाचं तिकीट काढा. तर काय, मी भेटतो मध्ये परत बसमध्ये किंवा डायरेक्ट पुण्यालाच भेटल. आभास पण येणार आहे. आभासला आता फोन करतो आणि उठवतो त्याला. म्हणतो आवर लवकर, जाऊ. काल त्याला मेसेज केलता मी, तर ठीक आहे. त्यानेच सांगितलं ऍक्च्युली गर्दी नसेल, त्याच्यावर असं चाललोय, बघू. ओके, भेटू आपण. तर काहीच आम्ही बस स्टँड पाशी आलेलो आहे. बस आलेली नाही, गच्चीवर बघतोय. आल्या आधी आता येईल 5-10 मिनिटात. तर आपण डायरेक्ट पुण्याला भेटू. बाकी भेटलं तर भेटू, नाही तर डायरेक्ट पुण्याला. ओके. आवाजला पण भेटायचं, आवाजला गाठायचं, आवाजला घेऊन जायचं. पहिले दगडूशेठ करणार, मग दगडूशेठ झालं लाल महाराष्ट्र नंतर त्यानंतर तुळशी बाग करत येते वेळेस शनिवार वाट भेटू आपण पुण्याला. काय मी आलेला आहे दगडूशेठ. तुम्ही बघू शकता येत आहेत. आता आरती चालू आहे तिथे, आरतीसाठी चाललोय आता. आणि 7 पर्यंत आलो, आभासला घेतलं आणि आता चाललं घेऊन. पण बघू भेटते की नाही आरती. भेटेल, थांबायला लागलं. भेटू आरती झालं तर काय. रात्री झालं, त्यावेळेला बसलो होतो मंदिराच्या बाहेर. आता चाललोय शनिवार वाडायला बघतोय. अजून खोलला नाही, उघडला नंतर आणि तिथं बसायला चाललोय. त्यानंतर बघू, तुळशी बागेत जाईल, मग लाळ माल करून तुळशी बाग 10-11 वाजता उघडल, मग लाल मालला जाता जाता मग शनिवार वाडा टाकते. दुपार होईल, बघू. खायला काय ओके, आपण भेटू शनिवार वाड्याच्या जाऊ. काहीच आम्ही शनिवार वाड्याच्या येतात असले, तुम्ही बघू शकता. शनिवार वाडा बसलोय जरा. किती वाजता उघडलं? 10 वाजता. 10 वाजता उघडलं तर डायरेक्ट जाता येईल शनिवार वाड्यातून. मग मग हे करून शनिवार वाडा करून लाल माल जाता येईल, मग शेवटी मग तुळशी बागेला.
तर बघू बसलोय पण किती वाजता उघडत ते माहिती लवकरच उघडाय पाहिजे. भेटू आपण शनिवारवाड्याच्या उघडल्यानंतर. तर काहीच आम्ही चाललोय शनिवारवाड्यात आत्ता खोललं तर जातोय तिकीट दाखवतो तुम्हाला दाखवतो मग आत गेलो ओके जातो आता. तर काहीच मी आलेलो आहे शनिवारवाड्याच्या आत बघू शकता. आधी पण आलो होतो आईला वगैरे आईला घेऊन मम्मी आलती तेव्हा. आता गौदाला आणले तुम्ही बघू शकता. आई म्हणली मी नाही येत, तुम्ही जावा. पाय दुखतात आईचे. त्या दिवशी लई चालली माहिती का लई चालली. तर आता आत आलोय सगळं दाखवतो इकडे सगळं दाखवतो गौदाला काय काय आहे ते. तर हे नजारा लगेच वर पण गेले होय. इथं आम्ही आलो नाही. काय वर आहे हे बघ इथं बघ तिथं आपण माहिती स्कॅन करून स्कॅन ऐकू करून आपण. ऐकायचं नाही वाचायची. ऐकायला टाइम नाही त्यामुळे वाचायची. तर माहिती दाखवतो तुम्हाला इथलं मॅप दाखवतो तुम्हाला आधी. पेशव्यांचा वंश मॅप नाही वंशवेल आहे. बाळाजी विश्वनाथ राधाबाई हे बघ बाजीराव बाजीराव आणि काशीबाई पहिले आणि मस्तानी ह चिमाजी आप्पा ते नाही त्याच्यातले नाही. परत हे कोण भिवबाई अनुबाई जाऊ दे काय माहितीसाठी आहे बघ. आपले शमशेर बहादूर बघ आपण बघितलेलं त्याच्यामध्ये हा ते हे त्यांचे पुत्र मस्तानीचे पुत्र आणि बाजीरावचे नानासाहेब रामचंद्र जनार्दन आणि रघुनाथ. हा देसाई ना हे जनार्दन वाले. हा परत नानासाहेब कुठं तरी ऐकल्यासारखं वाटत. नानासाहेब नानावाडा नानांचा वाडा नाना वाचवा नारायणराव ओके बघू आपण. तर गाईच आता आम्ही इथं आहोत. बोल ना बोल काहीतरी फक्त दाखवू नको. क्लिप काढणार आहे. हा माझा क्लिप काढला तरी चालेल. तोच क्लिप काढतो. हा तर आता हे काय आहे ते बघण्यासाठी आम्ही ते वाचायला चाललोय. कारण की हे मी वाचलं नव्हतं बहुतेक ते मागच्या वेळेस मग आईला किती वेळा आलतो ना मागच्या वेळेस आलतो आईला घेऊन त्यामुळे हे वाचलं नव्हतं. आता वाचवलं जाईल काय म्हणून ते बघतो काय ते. अच्छा दोघही महाल या दुमजली निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही. म्हणजे जे राहत होते त्यांचा हे जे राहत होते ना कोण राहत होते अपार्टमेंट होते खाली पण अंडरग्राउंड पण आणि कोण राहत होते ते माहित नाही. हा चल ना आता असंच फिरून जाऊ. इथे एक चोर वाटे माहिती ना. हा चल ना बघू. हा चोरवाट इथे बघू सर शनिवार वाड्यातून एक जाते चोरवाट डायरेक्ट बहुतेक माहित नाही कुठे जाते बुजवली असेल ना पण त्यांनी. हा बुजवली असेल. आहे एक चोरवाट. हे काय ती चोरवाट नाही बा सिमेंट टाकलं माहित नाही कुठे पण हाय. का अच्छा हा पाईप तर काहीच आम्ही घाबरलो लांबून तर साप दिसत होता. अयो ऊन बघा किती आहे. तर हे आहे बघू आपण काय आहे ते. हे बघ हे इथनं लय दर्श दिसत
बघ इथं पाईप येत वगैरे. सदाशिव निवासतात यांचे पुतणे चे माझे आप्पा थोरले बाजीराव यांचे बंधू थोरले बाजीराव. हे बाजीरावांचं पण काय समजत नाही. नुसते 1761च्या पानिपत बाजीराव लढाईत एक, बाजीराव रणांगणावर 10 तीर्थ. 1761. ओके. तर काहीच तुम्ही बघितलंच असेल आता. हे निवासस्थान आहे सदाशिव भाऊ त्यांचा. आता इथं काय ते बघू. थोरले माधवराव पेशवे यांचे निवासस्थान. च्या पानिपत पराभवानंतर मराठा साम्राज्याला पुनच्छ उभारी देणारे चौथे पेशवे श्रीमंत माधवराव यांचे साधेपणा दर्शविणारे निवासस्थान येथे होते. ओके. काय म्हणलास तू? थोडा कॅमेरा ठेवला तर मी पण तुझे व्हिडिओ काढू शकतो. सांगताना कॅमेरा पाहिजे ना. या फोनने काढीन ना. मग तुझा हँग पडेल ना मोबाईल. कसा पडल? स्टोरेज खूप आहे. 1 TB कमी. अरे इथलं काय का काढलं ना. बघायचं होतं काय. काय हे पाण्याचे डबके आहेत. हा स्विमिंग पूल. स्विमिंग पूल नाही नव्हती. आपण इथं त्याच्यामध्ये आंघोळ करायची लोक पाण्यामध्ये बाटप सारखे. हो भाई हे काय वीर व रहाट. कुठे चालला? खाली काय खाली? काय नाही फक्त असं गड्डा आहेत तिथपर्यंत गेलेलं. आणि इथं काहीतरी पॅक केलंय ह्याच्या खालून गाईज हे बघा कसली. मी ह्याच्या खाली पण पहिल्यांदा काहीतरी आहे. पाहतोय तिथं. कारण की मी मागच्या वेळेस आलतो ना एवढं निरीक्षण केलं नव्हतं. खाली नको जाऊ पडशील. चालत नाही. येईल नाही. चल तिथं जाऊ. ते वाचू. कुठं नानावाडा. नाण्याचं तर काहीच भेटू आपण तिथं डायरेक्ट. बघ एका एवढ्याशा हौदेत 1000 लोकांचं पाणी. इथं 1000 लोक राहत होते आधी. म्हणजे विचार कर किती हे मोठं होतं. 1000 लोक राहत होते. पण वेगळं पाहुण्यांची नारायण दरवाजा आहे बघ इथं. हा दरवाजा हा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असेही म्हणतात. अच्छा नारायणराव पेशवे. इकडे तुला सांगतोय बघ. नारायणराव पेशव्याच्या काका मला वाचवा या अर्थ किंकाळीचा हा इतिहास कालीन साक्षीदार आहे. द गेट वॉज कळलं? तर काहीच नारायण पेशवे जे होते ते बाजीराव पेशवे त्यांच्यावरती बांधले झाडं लावलेली का इथे? नाही. नीट वाच. हा दरवाजा जांभळाच्या झाडाजवळ असल्यामुळे याला जांभूळ दरवाजा असंही म्हणत. म्हणजे ह्या दरवाजाला जांभूळ दरवाजा पण म्हणतात. पण ऐक, नारायणराव पेशव्याच्या काका मला वाचवा जेव्हा बाजीराव हे झाले काय दादाशाही झाले, दादा पडले, तेव्हा इथं कोणच नव्हते. म्हणजे नारायण पेशव्यांना नारायण पेशवे होते त्यांना मारण्यासाठी काही शत्रू आलते. त्यामुळे ते बोलत होते की इथं लिहिले नारायणराव पेशव्याच्या काका मला वाचवा. म्हणजे ते काकांना बोलवत होते वाचवा म्हणून, मला वाचवा म्हणून. या अर्थ किंकाळीचा हा इतिहास कालीन साक्षीदार आहे. त्यामुळे तर सगळे म्हणतात इथं भूत आहे म्हणून. आता खायला आलोय मॅगडीला. तर इथं गावाला बसलाय, कंटाळाय चालून कारण की खूप चालवलं त्याला सकाळपासून काही चालवलं. त्यामुळे वाट बघतोय आभास पण आहे बघू शकता. आता मला माझे पण पाय दुखतात ऍक्च्युअली. मी काय करणार? फिरवावं तर लागेल. पाने के लिए कुछ
हा तर आता खातो मग आज गौरवला मी मॅक्रोनी घेऊन आला कारण पहिल्यांदा आला त्या मॅक्रोनी घेऊन जायचे ठेवला नाही ठीक असं लावून तर भेटू आपण मेट्रोचे आला बघायच आलं चांगलं पेट्रोल संभाजी होटेल नाही आता नाशिक पाट्याचं तिकीट काढ का मेट्रोचं तिकीट थांबतो आता इथं तो चालू काय रे तुझं खूप दुखतायत हा ना आता रावतवाडी बघा मेट्रो तुम्हाला तर माहितीच आहे मी इथं बसलेलो म्हणजे पडलेला नाही सर तिथं मी बसलेलो तेवढा स्नॅप काढला पहिला ब्लॉग बघितलाच नाही बघितलेला तर तुम्ही मिस करलो आता त्याच्यात त्याच्यात तुला दाखवत होता ना हा. ये. हा. तर बसतो इथं जरा हा. बस बेंचेस वर बसलो असतो बेंच आहे ते एवढ्या लांब जाते रेल्वेवर आमची तर बसतो जरा मग आम्ही जातो नाशिक फाट्यानंतर आहे तुला दाखवतो मेट्रोचा ना दादा ओके आम्ही आलोय घरी आता स्विमिंगला चाललोय दाखवलं नाही मध्ये काय की लय कंटाळा पाय पण नाही दुखत होते त्यामुळं स्विमिंगला चाललोय तुम्ही बघा कशी गावा आता जातो स्विमिंगला स्विमिंग करतो म्हणजे पाय दुखत होते ओके भेटू आपण तर guys, आम्ही स्विमिंग वरला आलोय स्विमिंग पूल वरला आल्यावर आम्ही पिक्चर बघायला घातलं पाणीपत शनिवार जे काय झालं फक्त आम्ही जे वाचलं होतं ते सगळं पानिपतच्या लढाई विषयी जी होती त्याच्यात दाखवलंय आणि तुम्ही बघचालच मागे तुम्हाला मध्ये मध्ये एक मजकूर दाखवला आहे परत वंश दाखवली मी ते नक्की बघा नेट दाखवले नसतील तर तुम्ही एकदा शनिवार लढायला जाऊन बघा मी या ब्लॉग एंड करतो भेटू आपण पुढच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय